ठाणे महापालिकेला गेल्या 15 वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल 16,000 कोटींचा निधी मिळालाय। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही ठाण्यातील समस्या अजूनही कायम असून ठाण्याचा विकास देखील रखडलाय। त्यामुळे एवढा निधी खर्च झाला कसा आणि झाला कुठे या संदर्भात पालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ठाणे काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। ठाण्यात झालेल्या विकास कामांची पोलखोल करण्यासाठी कासरडोली ते बीकेसी MMRDA कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिकेला गेल्या 15 वर्षात काँग्रेस आणि भाजपच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून BSUP आणि स्मार्ट सिटीसाठी 4,000 कोटींचा निधी आला असल्याचं सांगितलं। तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून 6,500 कोटी तसंच पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी असा एकूण गेल्या 15 वर्षात 16,000 कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली। एवढा कोट्यावधींचा निधी मिळाल्यावर ठाण्याचं शांघाय होणं आवश्यक होतं। मात्र ठाणे शहरात घनकचरा, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकाम, शाळांची अवस्था, ड्रेनेज, धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। एवढा निधी आला असेल तर हा निधी गेला कुठे असा प्रश्न विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे प्रत्येक विभागात झालेलं काम तपासलं गेलं पाहिजे। निविदा प्रक्रियापासून तपासणं गरजेचं आहे। काम कायदेशीर झाली आहेत का? कामांना विलंब का झाला आहे? कामांचा दर्जा तपासला गेला का? यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेसच्या माध्यमातून विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। या कामाचं शासनाकडून सर्व GR मिळवले आहेत। या सर्व कामांची पोलखोल करण्यासाठी 13 मे रोजी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। कासरडोली पासून BKC येथील MMRDAच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे। आता हा मे मध्ये अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे फार काही मी बोलणार नाही। पहिल्याच पावसात एक ट्रेलर देऊन पावसाने वाट लावली, विटावा ब्रिज असेल इकडे तिकडे, तर हा एक त्यांना हे सिग्नल गेले आहे की लवकर लवकर कामं करा। मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही 13 मार्चला लॉंग मार्च काढणार आहोत कासरडोली पासून आयुक्त कार्यालयापर्यंत आणि आयुक्त कार्यालयापासून MMRDA BKC असा आमचा लॉंग मार्च आहे। विविध टप्प्यावरती आम्ही कामं दाखवणार चेक नाक्यापर्यंत आणि चेक नाक्यानंतर आम्ही सरळ चालत सर्व्हिस रोडने आम्ही BKC ला जाणार। ठाणे महानगरपालिकेसह राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांची ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक थांबणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार या कामगारांना वाढीव किमान वेतनाबरोबरच सोयी सुविधांचाही लाभ देणं बंधनकारक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या अध्यादेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कामगारांना गेली अनेक वर्ष कमी पगार आणि अपुऱ्या सोयी सुविधा देऊन राबवण्यात येत असल्याच्या तक्रारी होत होत्या। मात्र फडणवीस सरकारनं या कामगारांच्या किमान वेतनाचा निर्णय 6 मार्च रोजी घेत नुकताच एक अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। यापूर्वी कंत्राटी कुशल कामगारांना 21,070 रुपये वेतन देण्यात येत होतं। या निर्णयानुसार त्यांना यापुढे 30,520 रुपये किमान वेतन मिळणार आहे। अर्धकुशल कामगारांना यापूर्वी 20,070 रुपये वेतन मिळत होतं, आता त्यांना 28,000 वेतन मिळणार आहे। तर कुशल कामगारांना मिळणारं 18,570 रुपये वेतन आता 25,070 रुपये मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। ठाणे महापालिकेत शेकडो कंत्राटी कामगार ठेकेदारांकडे काम करतायत, मात्र त्यांना कमी वेतन देऊन राबवलं जातं। शिवाय त्यांना सोयी सुविधाही अपुऱ्या दिल्या जात आहेत। याबाबत महापालिका प्रशासनासह अधिवेशनातूनही आपण कंत्राटी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली आहे। फडणवीस सरकारनं कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून यामुळे ठेकेदारांकडून होणाऱ्या पिळवणुकीला आळा बसणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। हॉस्पिटॅलिटी खूप कमी आहे, पेशंट्स बहुतेक वाढणार आहे, काय सांगाल? नाही, त्यांनी एक ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅन प्रमाणे अधिक कारण पावसाळ्यामध्ये रोगराई वाढते मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सुरू होतो, तर त्या ऍक्शन प्लॅन प्रमाणे ते
त्याचा पाठलाग करणार आहेत असं त्यांनी आश्वासित केलं. या विधाला पाणी नाला भरला आणि पूर्ण सोसायटीचं पाणी गेलं. समोर जो नाला तो पॅक केल्यामुळे ते पाणी जात नाही आणि कचरा अटकल्यामुळे थर्मोगाटरमुळे ते पूर्ण पाणी लोकांच्या सोसायटी. त्यांनी तात्काळ काम सुरू करण्याचं आणि अधिकची माणसं लावून ते क्लिअर करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे उद्यापासून ते काम सुरू होईल आणि जी आजच अडचण निर्माण झाली, आज बघायला मिळालं आपल्याला, ते दुरुस्त होईल असं मला वाटतंय. ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक 1 वरील थिरानी शाळेजवळ सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम महापालिकेनं हाती घेतलं होतं, परंतु स्थानिक नागरिकांसोबत मनसेच्या विरोधानंतर या कामाला पालिकेनं स्थगिती दिली आहे. ठाणे महानगरपालिकेनं हरदासनगर नाक्याजवळ शौचालय उभारण्याचं नियोजित केलं होतं, परंतु आयुक्तांच्या मंजुरीनंतर थिरानी शाळेजवळ ते हलवण्यात आलं. या प्रकल्पासाठी 23 जून 2022 रोजी ठेकेदाराला कामाचे आदेशही देण्यात आले होते. 12 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत होती, मात्र 22 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेलं नसताना आता रस्त्यात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट यामुळे पसरली. वाहतूक कोंडी तसंच अपघातांना धोका वाढेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तसंच भविष्यात टपऱ्या आणि दुकानं वाढण्याच्या शक्यतेमुळे ठाणे महापालिका आयुक्तांकडे शौचालयाचं ठिकाण बदलण्याची मागणी मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेनं शौचालयाचं काम तात्पुरतं थांबवलं असून नियोजनातील त्रुटी समोर आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे रेल्वे स्थानकाची आज खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून नुकताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या विशेष बैठकीत नरेश म्हस्के यांनी ठाणे स्थानकावरील मूलभूत सुविधांबाबत अनेक सूचना मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानक व्यवस्थापक तसंच अन्य संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी पार्किंगची सध्याची व्यवस्था नीट आहे की नाही, प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा, स्वच्छता, व्यवस्थापन, लिफ्ट आणि रॅम्पची उपलब्धता तसंच अपंग आणि वृद्ध प्रवाशांसाठी सोयींची पाहणी करण्यात आली. खासदार म्हस्के यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून ठाणेकर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आग्रह धरला. तसंच नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यानंतर ठाणे स्थानकाच्या सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे संकेतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ठाणा स्टेशन किमान 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात. मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. DRM कडे बैठक घेतोय, DM कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय, पूर्ण पत्रे आपण बदलतोय, लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल, त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय. एक फुटओव्हर ब्रिजचं काम अर्धवट आहे, ते सुद्धा सुरू करतोय. 8 एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि 2 आणखी मंजूर केलेले आहेत. त्याचा सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते, ती अजून आलेली नाहीये. हे पण काम लवकरच पूर्ववत होईल. लोकांच्या समस्या, जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही. एक सुंदर AC प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल, त्याचं सुद्धा काम सुरू आहे. AC प्रतीक्षालय, कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत. त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर, ते सुद्धा 2 रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय. काही दिवसात ते सुरू होतील. अनेक अडचणी आहेत त्या रेल्वेच्या. 2 ते 3 तास काम करायला त्यांना मिळतं, कारण जवळजवळ 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात. त्यामुळे गती कशी येईल, काम चालू असताना जे काही भंगार आहे, डेब्रिज आहे, ते ताबडतोब कसं उचललं जाईल, स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी
सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे. रेल्वेचे अधिकारी आहेत, लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. ठाणे नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ, ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन ठाणे बेलापूर मार्गावर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको बस थांबा ते दिघापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे रेल्वे सेवा टाळत रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागला. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. रेल्वे आणि रस्त्याशी दुहेरी कोंडीत नागरिक अडकले होते. आज पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर MMRDAनं ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 या वेळेत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर तिरके झाल्याचं लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी 7 वाजल्यापासून थांबवण्यात आली होती. त्याचा परिणाम आता नागरिकांना सहन करावा लागला. अनेकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको बस गाड्यांच्या थांब्यांवरून नवी मुंबईत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा भार आला. त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील सिडको बस थांबा, कळवानाका, दिघा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या देखील पोहोचू शकत नव्हत्या. अनेक जण तासनतास बसगाड्यांमध्ये बसून होते. काही बसगाड्या बस थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत प्रवेश देत नव्हते. प्रवाशांकडून ऑनलाईन वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबर, रॅपिडोचा पर्याय निवडला जात होता. परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांच्याकडूनही प्रवाशांना टाळलं जात होतं. काहींना पायी प्रवास करण्याची वेळ आली. ऐन उन्हात प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले. काही रिक्षा चालकांनी नवी मुंबईत जाण्यासाठी अधिकच्या पैशांचीही प्रवाशांकडून मागणी केली.